नमस्कार मंडळी, आज आहे श्रावणातला दुसरा शुक्रवार आणि मी इथे जीवत्यांची पूजा केलेली आहे. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आणि मी आता महाराजांना नमस्कार करून निघालेले आहे. मी आणि महेश निघालेले आहेत गावाला आणि वेदांत पण आम्हाला सोडायला आलेले आहे. आणि आता आम्हाला बस मिळाली आहे. आता मी बसमध्ये बसलेलो आहे. बसचा प्रवास सुरू झालेला आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत सांगलीला. काय झालंय? झोपत नाही? झोप आलेली ना? आत्ताच तर बसलोय बसमध्ये. हो, पण दमले होते ना तुम्ही. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आहेत आणि थोड्या वेळात आता सांगली येईलच. फायनली आम्ही आता सांगलीला पोचलो आहोत आणि आम्ही इथून रिक्षा पकडली आणि सोबत आमच्या कपड्यांचा स्टँड पण आहे. तर सामान जास्त नाही आहे, परंतु हा स्टँड जरा थोडंसं मोठा असल्यामुळे थोडीशी अडचण होती. आणि आता हा स्टँड आम्ही सांगलीमध्येच ठेवणार आहोत, कारण सांगलीमध्ये पण कपडे टाकण्यासाठी असं काही विशेष आम्ही सोय केली नव्हती. त्यामुळे आणि कसं टेरेस असलं तरी पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे वाळत टाकण्यासाठी आपल्याला हे सोपं पडतं स्टँड. त्यामुळे हा स्टँड आम्ही बदलापूरहून इकडे आणलेला आहोत. आता घरामध्ये भरपूर धूळ झाले, तर आता पटकन झाडू मारून घेते. सगळ्याच्या वरती जाळ्या झाल्या त्या जाळ्या वगैरे काढून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. चला. तर आमचा चहा पाणी वगैरे झालेला आहे. महेश यांनी चहा बनवलेला आहे आणि मी सगळी घरची साफसफाई केलेली आहे. आता लादी पुसायचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि आता पाय पुसणी वगैरे मी स्वच्छ करून घेते. पाय पुसणी मी स्वच्छ धुवून घेते. आणि आपला टेरेसचा बघा व्ह्यू कसा आहे, छान आहे, मस्त वाटतं. टेरेसमध्ये आलं की सगळं मस्त हिरवंगार असं नेचर दिसतं. आणि तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूला कशी मस्त हिरवीगार झाडं आहेत. हिरव्यागार झाडांमध्ये सगळ्यांची घरं आहेत आणि त्या साईडला पलीकडे शेतं वगैरे आहेत इथे. त्यामुळे मस्त थंडगार वारा वाटतो. उन्हाळ्यामध्ये पण इथे खूप गार वारा, उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे खूप थंडगार वारा सुटत असतो. त्यामुळे पंखा वगैरे लावायची पण गरज नाही लागत खूप, कारण आजूबाजूला सगळं मोकळं आहे. त्यामुळे एवढं काय असं गरम होत नाही. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे ऊन पाऊस चालू आहे. मगाशीच पाऊस येऊन गेला आणि आता परत ऊन पडलेलं आहे. तर चला मंडळी, आता मी पटपट आवरून घेते, आंघोळ वगैरे करून घेते, फ्रेश होते आणि नंतर तुमच्याशी बोलते. चला. केतूचा फोन आलेला आहे. केतू दाखव. हाय. जेव आता मग. हां, आणि आवरून घे. आम्ही दादाला फोन करतो आता. हां, दादाला केला असतं ना आताच फोन. चल मग. बरं ठीक आहे. चल मग आवर. मग आम्ही पण आवरतोय. बघ सगळा पसारा काढलाय, हे सगळं पुसायला काढलं इकडचं आणि ओट्यावरचं पण आवरतोय आम्ही. चल ठेवू, बाय. तर माझी आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली. त्यानंतर कुकर लावला, डाळ भात लावला आहे आणि आता थोडा वेळात आम्ही खाऊन घेऊ. तोपर्यंत मी आधी पहिले ही भांडी वगैरे घासून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ओटा वगैरे एकदम व्यवस्थित क्लीन केलेला आहे. त्यानंतर त्याचे खालचे कप्पे पण स्वच्छ पुसून वगैरे घेतलेले आहेत. आता ही सगळी भांडी आता मला घासून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता सगळी भांडी माझी घासून झालेली आहेत आणि आता ही वाळायला ठेवलेली आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आमचं चहा पाणी झालेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता इथे काय करतायत महेश. काय करताय? तर आमचे सगळे हंतरुणं पांघरुणं खराब झाले होते, त्यामुळे आता आम्ही धुतोय आणि आता वाळत टाकलं आहे. आता हे एका दिवसात वाळणार नाही, आम्हाला माहिती आहे. पंख्याखाली वाळवायला लागलं आहे आम्हाला. आज आणि उद्या वाळेल का 2 दिवसात? आणि बाहेरचा निसर्ग बघा, परिसर पण खूप छान आहे बाहेरचा. आजूबाजूचा परिसर एकदम मस्त आहे. मग दुपारी पाऊस पडत होता, आता परत थांबलेला आहे पाऊस.
परंतु रात्री रात्री पडणार असं वाटतंय. निरभ्र आकाश. आकाश निरभ्र वाटतंय. सूर्य पण दिसतोय बघा ना. मावळला नाही अजून. मस्त वाटतंय ना. ॲक्शन पॅक करून. तर मंडळी आता रात्रीचे 11:45 झालेले आहेत आणि आता झोपायची तयारी चालू आहे. आमची जेवणं वगैरे सगळी झालेली आहेत. संध्याकाळनंतर मी शूटच नाही घेतलं कारण आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर जाताना मी मोबाईल घेऊन जायला विसरली, त्यामुळे शूट नाही घेता आलं. आज आम्ही सांगलीतल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात गेलो होतो. खूप छान सुंदर मंदिर आहे. छान दर्शन झालं, खूप मस्त वाटलं. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही येता येताच जेवून आलो. तर खूप मस्त वाटलं. आणि महेश टेरेसमध्ये बसले, तर काय करतात बघूया. रात्री टेरेसमध्ये खूप छान वाटतं कारण थंडगार वारा सुटतो. बघूया काय करते. काय चाललंय? महेश बरोबर बसले तिथे, थंडगार वारा घेत. बघा तरी इकडे. तर चला मंडळी, आता व्हिडिओचा पण मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.